आम्हाला आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही गावाकडे जाणार नाही. मुंबईचा पाऊस पाहिला का तुम्ही? पाऊस येऊ काय येऊ आम्ही मेलो तरी चालत पण आम्ही इथून हटणार नाही. माझं BSc झालंय. मी भाजीपालाचा व्यवसाय करतो. तुमचं नाव काय मला पहिले? माझं नाव कुंडलिक त्र्यंबक कराळे, तालुका जिल्हा हिंगोली, ओके 7-12 सभा. ओके. मग आता काय बनवलंय? हे खिचडी बनवलेली आहे. काय बनवून काय वापरलंय? याचं सगळं शेंगदाणे, पुन्हा आलू, मिरच्या, लसण, तेल, अद्रक सगळं आहे. नक्की जर पाहिलं तर मराठा आंदोलक हे मुंबईत दाखल झाले. म्हणजे संपूर्ण शिरा आणला त्यांनी बनवण्याचा, परंतु पलेता नाही आणला. तर त्यांच्या हातात आपण जर पाहिलं तर काडी आहे, आपलं फांदी आहे एका झाडाची, आणि त्या फांदीच्या माध्यमातून त्यांनी हे संपूर्ण बनवलंय. तू खातोयस, कसं वाटतंय? मस्त वाटतंय. चांगलं आहे का? हो, नंबर 1 आहे. स्वादिष्ट आहे. हिंगोलीची फेमस डिश आहे का? हो, हिंगोलीची. कितवीत आहेस तू? माझं BSc झालंय. मी भाजीपालाचा व्यवसाय करतो. हा का? आरक्षण नसल्यामुळे काम नाही. आम्हाला आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही गावाकडे जाणार नाही. मुंबईचा पाऊस पाहिला का तुम्ही? पाऊस येऊ काय येऊ आम्ही मेलो तरी चालत पण आम्ही इथून हटणार नाही. माझं BSc झालंय. मी भाजीपालाचा व्यवसाय करतो. तुमचं नाव काय मला पहिले? माझं नाव कुंडलिक त्र्यंबक कराळे, तालुका जिल्हा हिंगोली, ओके 7-12 सभा. ओके. मग आता काय बनवलंय? हे खिचडी बनवलेली आहे. काय बनवून काय वापरलंय? याचं सगळं शेंगदाणे, पुन्हा आलू, मिरच्या, लसण, तेल, अद्रक सगळं आहे. नक्की जर पाहिलं तर मराठा आंदोलक हे मुंबईत दाखल झाले. म्हणजे संपूर्ण शिरा आणला त्यांनी बनवण्याचा, परंतु पलेता नाही आणला. तर त्यांच्या हातात आपण जर पाहिलं तर काडी आहे, आपलं फांदी आहे एका झाडाची, आणि त्या फांदीच्या माध्यमातून त्यांनी हे संपूर्ण बनवलंय. तू खातोयस, कसं वाटतंय? मस्त वाटतंय. चांगलं आहे का? हो, नंबर 1 आहे. स्वादिष्ट आहे. हिंगोलीची फेमस डिश आहे का? हो, हिंगोलीची. कितवीत आहेस तू? माझं BSc झालंय. मी भाजीपालाचा व्यवसाय करतो. हा का? आरक्षण नसल्यामुळे काम नाही. काम नाही ना. काम देत पण नाही कोण? कोणी काम देत बी नाही, आणि सरकारची नोकरी सरकार जागा बी काढ. BSc ऍग्रिकल्चर, BSc बायोटेक्नॉलॉजी. BSc बायोटेक्नॉलॉजी फायनल झालेलं आहे माझं. मी भाजीपाल्याचा व्यवसाय करतो. काय दुःख होतं का? वेदना होतात, कारण की आम्ही जरांगे पाटलाला मानलेलं आहे. जरांगे पाटील बोलतील तेच खरं आहे. वाटतं का आरक्षण मिळेल? आरक्षण लढा केल्यावर